असं त्यांचं म्हणणं आहे। झिरवाळांनी म्हटलंय की आमचा प्लॅन बी सुद्धा तयार आहे। तर हा प्लॅन बी नेमका काय आहे ते देखील आपण नरहरी झिरवाळ यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नरहरी झिरवाळ यांचा बीपी वाढलेला आहे। डॉक्टरांची टीम सध्या मंत्रालयात दाखल झालेली आहे। आंदोलन केल्यानंतर आता नरहरी झिरवाळ यांचा बीपी वाढलेला आहे। आक्रमकता त्यांनी दाखवलेली आहे आणि संरक्षक जाळीवर त्यांनी उडी देखील घेतली आणि त्यानंतर आता त्यांचा बीपी वाढला आहे। नरहरी झिरवाळ गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करतायत। आदिवासींसाठी आता मैदानात उतरणार अशी भूमिका घेत नरहरी झिरवाळ खरंच मैदानामध्ये उतरले असून त्यांनी मंत्रालयाच्या समोर देखील आंदोलन केलं होतं। मुख्यमंत्र्यांची 2 वेळा त्यांनी या ठिकाणी भेट घेतलेली आहे। आजही मुख्यमंत्र्यांसोबत त्यांची बैठक झाली। मात्र मुख्यमंत्री ऐकत नसतील तर प्लॅन बी तयार आहे असं झिरवाळ यांनी म्हटलंय। सध्या झिरवाळ यांची प्रकृती बिघडली आहे, त्यांचा बीपी वाढलेला आहे आणि डॉक्टरांची टीम आता मंत्रालयामध्ये दाखल झालेली आहे। काही वेळापूर्वीच नरहरी झिरवाळ आणि त्यांच्यासोबतच्या आणखी 2 आमदारांनी मंत्रालयामधल्या या संरक्षक जाळीवर उडी मारली होती। त्यानंतर आता नरहरी झिरवाळ यांचा बीपी वाढले। फक्त झिरवाळच नाही तर आदिवासी समाजाचे सर्वच आमदार जे आहेत ते आता आक्रमक झालेले आहेत। मात्र नरहरी झिरवाळ यांची प्रकृती सध्या बिघडलेली आहे। नरहरी झिरवाळ यांनी आपल्या सरकारवर नाराजी वर्तवलेली आहे। मुख्यमंत्री जर आमचं ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्यास विरोध असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। पेसा कायद्याअंतर्गत पदभरती करण्याची त्यांची प्रामुख्याने मागणी आहे आणि ही मागणी त्वरित पूर्ण करा। या मागणीसाठी सध्या हे आंदोलन सुरू आहे। याआधी मंत्रालयाबाहेर देखील आंदोलन झालं आणि आता मंत्रालयात देखील झिरवाळ हे आंदोलन करतात। झिरवाळ आणि खोसकर हे संरक्षक जाळीवर त्यांनी उडी घेतलेली आहे आणि त्यानंतर आता झिरवाळ यांची प्रकृती बिघडलेली आहे, त्यांचा बीपी वाढलेला आहे। तर नरहरी झिरवाळ आणि आणखी 2 आमदारांनी संरक्षक जाळीवर कशा प्रकारे उडी मारली होती ते आपण या ठिकाणी पाहतोय। सध्या झिरवाळ यांची प्रकृती बिघडलेली आहे। आदिवासी समाजाच्या आमदारांनी मंत्रालयामध्ये आता ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। आज आदिवासी समाजाचे आमदार आणि धनगर समाजाचे आमदार दोघेही मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मंत्रालयामध्ये दाखल झाले होते। मंत्रालयामध्ये आदिवासी समाजाच्या या आमदारांनी नरहरी झिरवाळ खोसकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे। मात्र मुख्यमंत्री ऐकत नसतील तर मग आमचा प्लॅन बी तयार आहे असा इशारा नरहरी झिरवाळ यांनी दिलेला आहे।